2026 मधल्या कापसाच्या सर्वोत्तम 5 जाती. उशिरा पावसात कोणती जात निवडावी? शेतकरी मित्रांनो, एक प्रश्न स्वतःला विचारा. पाऊस उशिरा येत आहे, पेरणी उशिरा होणार आहे आणि अशा परिस्थितीत जर चुकीची कापसाची जात निवडली तर काय होईल? बोंड कमी लागतील, झाडांची वाढ योग्य होणार नाही, उत्पादन घटेल आणि शेवटी संपूर्ण हंगामाचा हिशोब बिघडेल. पण जर तुम्हाला अशा 5 कापूस जातीबद्दल माहिती मिळाली ज्याने गेल्या काही वर्षात अनेक शेतकऱ्यांचा विश्वास जिंकला आहे, ज्या उशिरा पेरणीतही चांगली कामगिरी करू शकतात आणि योग्य व्यवस्थापनात भरघोस उत्पादन देऊ शकतात, तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2026 मध्ये चर्चेत असलेल्या कबड्डी, नवनीत, राशी, 659, जंगी आणि मोक्ष या 5 लोकप्रिय कापूस जातीची सविस्तर माहिती. तसेच काळी जमीन, मध्यम जमीन आणि हलकी जमीन यासाठी कोणती जात योग्य राहील हे आपण जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या शिवम कृषी टेक यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, यावर्षी अनेक भागात पाऊस उशिरा सुरू झाला आहे. जून महिना संपत आला तरी अनेक शेतकरी अजूनही पेरणीच्या प्रतीक्षेत आहेत. अशा परिस्थितीत योग्य जातीची निवड हीच यशस्वी कापूस उत्पादनाची पहिली पायरी असणार आहे. आज आपण बाजारात चर्चेत असलेल्या आणि अनेक शेतकऱ्यांनी पसंती दिलेल्या 5 जातीबद्दल माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया 5व्या क्रमांकावरून. क्रमांक 5, मोक्ष. मित्रांनो, मोक्ष ही गेल्या काही हंगामामध्ये वेगाने लोकप्रिय झालेली जात आहे. विशेषतः ज्या भागात पावसाचे प्रमाण मध्यम असते त्या भागात या जातीने चांगले परिणाम दिले आहेत. मोक्षची वैशिष्ट्ये जर पाहायची झाली तर चांगली उगवण क्षमता, त्याचबरोबर सुरुवातीची वाढ जोमदार असणार, सोबतच बोंडाची संख्या चांगली, पानाचा हिरवेगारपणा जास्त, काळ टिकत असल्यामुळे स्ट्रेस सुद्धा कमी होतात, संतुलित व्यवस्थापनात चांगले उत्पादन. हे कोणत्या जमिनीसाठी योग्य राहील तर मध्यम ते हलकी जमीन याच्यासाठी. आणि ज्या शेतकऱ्यांना मध्यम कालावधीची जात हवी आहे त्यांच्यासाठी हा वाण उत्तम पर्याय म्हणून ठरू शकतो. क्रमांक 4 वर जे वाण ठेवलेले आहे ते आहे जंगी. नावाप्रमाणे जंगी ही दमदार वाढ करणारी जात म्हणून अनेक भागात ओळखली जाते. या जातीचे झाड जोमदार वाढते आणि योग्य व्यवस्थापन मिळाल्यास चांगली फळधारणा दिसून येते. त्याचे जर खासियत म्हणजे वैशिष्ट्य जर पाहायची झाली तर जोमदार वाढ, चांगली शाखा निर्मिती, मोठे बोंड, वजनदार कापूस, उत्पादन क्षमता चांगली. योग्य जमीन जर पाहिजे तर भारी काळी जमीन तसंच मध्यम जमीन याच्यात सुद्धा हे वाण चांगला परफॉर्मन्स करते. विशेष फायदा जर पाहायचं तर जर पाऊस नियमित असेल आणि खत व्यवस्थापन योग्य केले तर जंगी उत्कृष्ट निकाल देऊ शकते. क्रमांक 3 जे वाण आहे ते म्हणजे राशी 659. मित्रांनो, राशी कंपनीचे 659 हे नाव अनेक वर्षापासून शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. आजही अनेक भागात या जातीवर शेतकऱ्यांचा विश्वास कायम आहे. याचं जर वैशिष्ट्य किंवा खासियत जर पाहायचं झालं तर उत्कृष्ट फळधारणा, झाडाची संतुलित वाढ, चांगली बोंड संख्या, गुणवत्तापूर्ण कापूस, बाजारात मागणी योग्य जर जमीन पाहायची तर याच्यासाठी मध्यम ते भारी काळी जमीन, याची उत्पादन क्षमता जर योग्य व्यवस्थापनात उत्कृष्ट उत्पादन देण्याची क्षमता ही अतिशय चांगली आहे. म्हणूनच अनेक अनुभवी शेतकरी अजूनही राशी 659 ला पसंती देतात. क्रमांक 2 वर जे वाण आहे ते म्हणजे नवनीत. नवनीत ही जात गेल्या काही वर्षात अनेक भागात चर्चेत आली आहे. विशेषतः उशिरा पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी या जातीला सर्वप्रथम पसंती दिल्याचे दिसून येते. त्याचं जर वैशिष्ट्य किंवा खासियत जर पाहायचं झालं तर जलद सुरुवातीची वाढ, फुलधारणा चांगली, बोंडाची सेटिंग चांगली, मध्यम कालावधी, हवामानात जर बदल झाला तरी सहन करण्याची क्षमता ठेवते. त्याच्यासाठी जर योग्य जमीन पाहायची झाली तर हलकी ते मध्यम जमीन. विशेष म्हणजे पाऊस उशिरा सुरू झालेल्या परिस्थितीत अनेक शेतकरी नवनीतकडे पर्याय म्हणून पाहतात. क्रमांक 1 वरची जी वाण आहे ती म्हणजे कबड्डी. मित्रांनो, आजच्या घडीला अनेक शेतकरी या जातीची सर्वाधिक चर्चा करत आहेत ती म्हणजे कबड्डी. कबड्डी या जातीने कमी कालावधीत मोठी लोकप्रियता मिळवलेली आहे. कबड्डीचे जर वैशिष्ट्य पाहायचं जर झालं तर उत्कृष्ट उगवण, सुरुवातीपासून जोमदार वाढ,
भरपूर फळफांद्या तसंच शाखा, चांगली बोंड संख्या, भरपूर उत्पादन क्षमता. शेतकऱ्यांमध्ये वाढती लोकप्रियता आहे. तर ही कोणत्या जमिनीसाठी योग्य राहील? तर मध्यम ते भारी काळी जमीन. विशेष जर फायदा असेल तर याचा उत्तम व्यवस्थापनात कबड्डी ही जात भरघोस उत्पादन देण्याची क्षमता ठेवते. म्हणूनच 2026 मध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या जातीपैकी ही एक जात आहे. यावर्षी पाऊस उशिरा असल्यामुळे काय करावे? मित्रांनो, सध्या सर्वात मोठा प्रश्न म्हणजे उशिरा पेरणे. अशा वेळी घाबरण्याची गरज नाही, पण काही गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे. जर पेरणी जून अखेरपर्यंत होत असेल तर कबड्डी, नवनीत, मोक्ष हे पर्याय विचारात घेऊ शकता. जर पेरणी जुलैच्या सुरुवातीला होत असेल तर नवनीत, मोक्ष, राशी 659 या जातीची निवड फायदेशीर ठरू शकते. जमिनीप्रमाणे योग्य निवड. नंबर 1, भारी काळी जमीन. जर तुमच्या शेतात सखोल काळी जमीन असेल तर कबड्डी, जंगी, राशी 659 या जाती उत्तम कामगिरी करू शकतात. नंबर 2, मध्यम जमीन. कबड्डी, राशी 659, नवनीत किंवा मोक्ष ह्या जाती तुम्ही लागवड करू शकता. आणि तिसरी जी आहे जमीन ती म्हणजे हलकी जमीन. त्याच्यामध्ये आपण नवनीत, मोक्ष हे 2 पर्याय अधिक योग्य ठरू शकतात. जास्त उत्पादनासाठी 10 महत्त्वाच्या गोष्टी. मित्रांनो, फक्त चांगले बियाणे घेतल्याने भरघोस उत्पादन मिळत नाही. त्यासाठी योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे. लक्षात ठेवा, बीज प्रक्रिया आवश्यक करा. जमिनीची तपासणी करा म्हणजे माती परीक्षण, सॉइल टेस्टिंग करा. शिफारशीनुसार खत वापरा, जसे की कापसाला वेगळे आहे, सोयाबीनला वेगळे आहे. तोचबरोबर तण नियंत्रण वेळेवर करा. सूक्ष्म अन्नद्रव्य द्या. ड्रीप असल्यास फर्टिगेशन करा. फेरोमॅन ट्रॅप लावा. गुलाबी बोंडाळीचे नियमित निरीक्षण करा. फ्लोराच्या काळात अन्नद्रव्याची कमतरता होऊ देऊ नका. पाण्याचे योग्य व्यवस्थापन करा. शिवम कृषीटेक ढोकसाळ शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार. मित्रांनो, जर तुम्हाला कापूस, बाजरी, ज्वारी, मका, हरभरा, गहू किंवा भाजीपाला पिकासाठी दर्जेदार बियाणे हवे असतील, जर तुम्हाला योग्य खत व्यवस्थापनाचा सल्ला हवा असेल, जर तुम्हाला कीड व रोग व्यवस्थापनाबाबत तज्ञ मार्गदर्शन हवे असेल तर आजच भेट द्या शिवम कृषीटेक, मंठा, लोणार रोड, ढोकसाळ. येथे मिळतील नामांकित कंपन्यांची दर्जेदार बियाणे, सर्व प्रकारची रासायनिक तसेच जैविक खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके, कृषी सल्ला, पीकनिहाय मार्गदर्शन, शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह सेवा. शिवम कृषीटेक ढोकसाळ येथे प्रत्येक शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन देऊन अधिक उत्पादन आणि अधिक नफा मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो. एकदा भेट द्या आणि अनुभव घ्या विश्वासाचा. मित्रांनो, तुमच्या भागात पाऊस सुरू झाला आहे का? तुम्ही यावर्षी कबड्डी, नवनीत, राशी 659, जंगी की मोक्ष यापैकी कोणती जात घेणार आहात? तुमचे मत मला खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशाच शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलसोबत जोडलेले राहा. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.